गॅस, CNG, पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ ज्याप्रमाणे वाढत आहेत त्याप्रमाणे आता रिक्षांचे देखील या ठिकाणी मीटरचे दरवाढ वाढणार आहे. रिक्षाबरोबर टॅक्सी याचे देखील दरवाढ होणार आहे 1 सप्टेंबरपासून. पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसापासून रिक्षा असेल टॅक्सी चालकांची मागणी होते CNGच्या गॅसमध्ये जशी दरवाढ होते त्याप्रमाणे मीटरमध्ये देखील वाढ व्हावी. आता 1 सप्टेंबरपासून येणाऱ्या काळात रिक्षामध्ये 1 रुपया तर टॅक्सीमध्ये 2 रुपयांनी ही दरवाढ होणार आहे. पाहायला गेलं तर आपण सध्या ठाणे स्थानक परिसरात आहोत. या ठिकाणी एक टॅक्सी आणि रिक्षा त्या ठिकाणी प्रवासी भाडे घेत असतात आणि या ठिकाणी प्रवासी भाडे आकारत असतात. सध्या तरी रिक्षाचे 26 रुपये भाडं आहे, येणाऱ्या काळात ते 27 रुपये होणार आहे. टॅक्सीचे देखील 31 रुपये भाडं आहे, ते देखील 2 रुपयांनी वाढणार आहे. त्यामुळे 33 ते 32 रुपयापर्यंत हे दरवाढ टॅक्सीची देखील होणार आहे. पाहायला गेलं तर दरवाढीचा जो बैठक जी आहे ते या अगोदर देखील अनेक वेळा झालेली आहे. तर आता राज्य सरकारकडनं देखील येणाऱ्या काळात या दरवाढी संदर्भात आता या ठिकाणी दरवाढी संदर्भात पाऊल उचलले जाणार आहे. पाहिलं तर अनेक ग्राहक जे आहेत ते या ठिकाणी रिक्षाने प्रवास करत असतात, मात्र त्यांना येणाऱ्या काळात आता ही दरवाढ शेअर टॅक्सी मीटर असेल या अनेक प्रवासी हे एकटेच प्रवास करत असतात. त्यामुळे येणाऱ्या काळात आता ही दरवाढ परवडणार का हे देखील आपण ग्राहकांशी बातचीत करणार आहोत. साहेब कुठे झाले तुम्ही आता? कुठे झाले? आता दरवाढ होणार आहे 1 सप्टेंबरपासून. कसं बघता रिक्षा आणि टॅक्सीमध्ये परवडेल का? आता बघूया, सर्वसामान्यांचे हालच आहे सगळीकडे आहे ना. पण गॅसचे भाव वाढतात, पेट्रोलचे वाढतात, ते वाढतात, पेट्रोलचे वाढतात, ते बघा ते बोलतात चला तर. नक्कीच या ठिकाणी परवडणार का असं देखील म्हणतात. या ठिकाणी ज्या रिक्षातनं बसून जाणारी लोक आहेत त्यामुळे रिक्षा चालकांना रिक्षाचे दरवाढ होणार आहे टॅक्सीचे येणाऱ्या काळात CNGमुळे. का वाटतं दिलासा आहे? दिलासा असणारच सर. CNG एवढे वाढले, बरं बाकीचे वस्तू पण वाढले आहेत. सगळे ऑइल बोला, सगळं वाढलंच आहे. आम्हाला मागायचं ना, आता आम्हाला परवडलं पाहिजे ना, तर वाढलंही चांगलं योग्य आहे. नक्कीच ग्राहकांना परवडणार नाही असं म्हणतात. तर रिक्षा चालकांचं म्हणणं आहे अनेक लोक रेट जे दर जे आहेत ते वाढलेले आहेत. त्यामुळे रिक्षा चालकांचे दर वाढणार आहेत सप्टेंबरपासून. टॅक्सीचे देखील 1 रुपया 2 परवडणार आहे का वाटतं? CNG देखील दर वाढत आहे. जरा माहिती घ्यावी लागेल. वाढले तर परवडतील का? काहींचं म्हणणं आहे परवडेल, कारण त्यांना एकत्र प्रवास करावा लागतो. एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी कुठे चाललंय? रिक्षा आणि टॅक्सीचे दर वाढणार आहे. त्याचे काय आता परवडत शकत नाही. आता इथून कायशेली काल्लेरला जायचं 100 रुपये रिक्षावाला घेतात आणि जर मीटरवर गेलं तर 250-300 रुपये मीटरवर पडतात. तर हल्ली महागाई एवढी झाली आहे का त्याच्यामुळे पगार येतो 12,000 आणि महिन्याला लागतात 30,000. डबल झाला आहे. तर त्याच्यामुळे घर कसं चालवायचं हा विचार मोठा पडला आहे. रिक्षा चालकांचं म्हणणं आहे की दरवाढ झाली नव्हती, यंदा 1 रुपये आणि टॅक्सीमध्ये 2 रुपये, तर ती परवडणार. दर वर्षाला पेट्रोल, दर महिन्याला पेट्रोल वाढतो, डिझेल वाढतो, पेट्रोल वाढतो, डिझेल वाढतो, CNG वाढते. प्रत्येक वेळी रिक्षावाले हेच कारण आपल्याला सांगतात. प्रत्येक वेळी का पेट्रोल का भाव बढ़ गया, CNG का भाव बढ़ गया. परवडतं फिर कामगार लोक पगार नाही बढ़ता है ना, उसके वजह से. पगारा संदर्भात पाहायला गेलं तर कुठंतरी अपुरा पडतोय. घर चालवणं अवघड झालेलं आहे. रिक्षा टॅक्सीचे दरवाढ हे परवडणार नाही असं देखील ग्राहकांचं म्हणणं आहे. अनेक ग्राहक जे आहेत ते या ठिकाणी जात असतात. कुठे चालले तुम्ही? कुठे चालले दादा? रिक्षा आणि टॅक्सीचे दर वाढणार आहे. रिक्षा टॅक्सीचे दर वाढणार आहे. कसं बघतं ते ग्राहक? रिक्षा टॅक्सीचे दर वाढणार आहे आता. आई डोंट नो, समझ में नहीं आया क्या बोला. रिक्षा टॅक्सी का जो है भाड़ा बढ़ने वाला. अच्छा कोई बात नहीं, कोई बात नहीं. अब क्या करेंगे, बढ़ गया तो जाना तो है, तो क्या कर सकते हैं. पेट्रोल बढ़ रहा है तो भाड़ा भी बढ़ेगा. नक्कीच काहींना परवडण्यासारखं आहे असं म्हणतात. या ठिकाणी अजून देखील ग्राहक आहेत. कुठे चालले तुम्ही आता रिक्षा पकडून? या ठिकाणी काही रिक्षा चालका संदर्भात विचारपूस केली असता काहींचं म्हणणं आहे कुठे चालल्यात? रिक्षा दर भाव वाढणार आहे रिक्षा आणि टॅक्सीचे. हिंदी भाड़ा बढ़ने वाला अभी रिक्शा और टैक्सी का. परवडेगा क्या? तो करना पडेगा ना, मजबूरी है. काहींना परवडणार असं म्हणतात. त्यामुळे रिक्षा यांचा पगार जास्त आहे, यांना परवडणार, आम्हाला परवडणार नाही ना. आमचा पगार नाही वाढत ना आम्हाला, मग आम्हाला कसं परवडणार. त्यांचा पगार जास्त त्यांना परवडणार, आम्हाला नाही परवडणार. दिवसभर रांगेत उभं राहायचं, त्याच्यात रिक्षातनं जायचं, जिथं डबल भाडं पण द्यायचं, मग असं थोडी चालतं. आता कुठे 1 रुपया आणि 2 रुपयाने असे भाव वाढणार त्यांचं म्हणणं आहे.
ते लोक तसे वाढवतच जाणार, अजून कमी तर होणार नाही. आपल्याला कमवायचं कमी मीटर प्रमाणे अधिक पुढे भाडं वाढलं जाणार. वाढणारच आहे. ते लोक वाढवायचं बोलायचं तर वाढणारच, कमी तर होणार नाही. नक्कीच त्या गृहिणी आहेत त्यांनाच कळू शकतं घर कसं चालवायचं. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की ज्यांना पगार पाणी जास्त आहे त्यांच्यासाठी बरं आहे, पण आमच्या सामान्य लोकांसाठी ही भाववाढ नको असं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता या दरवाढीला घेऊन, रिक्षा टॅक्सीच्या दरवाढीला घेऊन ग्राहक कशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया असणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.